प्रश्न क्रमांक 61. भारतात एकूण पर्जन्याच्या किती टक्के पर्जन्य नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते? उत्तर आहे 80%. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर, त्याचे नाव काय? उत्तर आहे लोणार. प्रश्न क्रमांक 63. दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा कोणती? उत्तर आहे रेगूर. प्रश्न क्रमांक 64. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात कोणत्या वृक्षांची संख्या जास्त आहे? उत्तर आहे सुंदरी. प्रश्न क्रमांक 65. नहरकटिया तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 66. भारतात पशुगणना दर किती वर्षांनी करतात? उत्तर आहे दर 5 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 67. भारतात गव्हाखालील क्षेत्र व उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 68. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे पणजी. प्रश्न क्रमांक 69. भारताचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? उत्तर आहे गाळाच्या मृदेने. प्रश्न क्रमांक 70. कोणत्या नदीवर धुवाधार धबधबा आहे? उत्तर आहे नर्मदा. प्रश्न क्रमांक 71. कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे? उत्तर आहे शरावती. प्रश्न क्रमांक 72. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? उत्तर आहे तारापूर. प्रश्न क्रमांक 73. हिमाचल प्रदेशात मणीकरण येथील विद्युत केंद्र कोणते? उत्तर आहे भूऔष्णिक. प्रश्न क्रमांक 74. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात मध्यवर्ती आहे? उत्तर आहे पूर्व. प्रश्न क्रमांक 75. भारत व श्रीलंका यांना खालीलपैकी समुद्रधुनीने अलग केले आहे? त्याचं उत्तर आहे पाल्क. प्रश्न क्रमांक 76. भारतीय पठाराचे कोणत्या नदीमुळे 2 भाग झाले आहेत? उत्तर आहे नर्मदा नदी.
प्रश्न क्रमांक 77. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? उत्तर आहे चिल्का. प्रश्न क्रमांक 78. हरियाणा व पंजाबमधील कोणत्या जातीच्या म्हशी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? त्याचं उत्तर आहे मुर्रा. प्रश्न क्रमांक 79. भारतातील पहिली ताग गिरणी व पंजाबमध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाली? उत्तर आहे रिसरा. प्रश्न क्रमांक 80. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? त्याचं उत्तर आहे आनेमुडी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.